मी प्राध्यापक शेंडे एम जी, मातोश्री लक्ष्मीबाई मेहत्रे प्रशाला व श्री गुरुशांत लिंगेश्वर ज्युनियर कॉलेज दुधनी. आपण राज्यशास्त्रामधील इयत्ता 12वी पाठ 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हानं हा भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये भाग 1 आपण आता घेतो आहे. पाठ मोठा असल्याकारणाने 1 आणि 2 मध्ये आपण त्याचं विश्लेषण करूया. पहिला जो भाग येतो आहे तो प्रस्तावनाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर लोकशाही समाज रचनेमध्ये वैचारिक विविधता असते. ही विविधता सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक वैविध्यामुळे येते. भारतातील स्थिती, जात, धर्म, गरिबी, निरक्षरता, लोकसंख्येचा दबाव, भाषिक आणि वांशिक विविधता यामुळे अधिक गुंतागुंतीची झालेली आहे. त्यामुळे शेतकरी असंतोष आहेत, कामगार आणि विद्यार्थी यांचे आंदोलन आहेत, जातीय दंगली आहेत, जातीय हिंसाचार आहेत. अशा अनेक उद्भवलेल्या विक्षोभाला भारताने अनेकदा तोंड दिलेलं आहे आणि अनुभवसुद्धा घेतलेला आहे. त्यामुळे कायदा अंमलबजावणीतील कमतरता ही सार्वजनिक अराजकताची प्रमुख कारणे आपल्याला मानावी लागतील. म्हणजे पब्लिक डिसऑर्डर असं म्हणावं लागेल. सार्वजनिक सुव्यवस्था असेल, स्थैर्य असेल, शांतता असेल, सुसंवाद असेल, या सगळ्या गोष्टी अभिप्रेत जरी असल्या तरी शांतता भंग, दंगली, उठाव, नियम भंग यांना स्थान नसते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य यांची नितांत आवश्यकता या ठिकाणी असते. फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागल्यामुळे राष्ट्रात एकी, शांतता व स्थैर्य राखणे राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. त्याचबरोबर राज्याची महत्त्वाची भूमिका म्हणजे आपल्या राज्याचं संरक्षण करणं ही महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी मानावी लागेल. मग राष्ट्र एकात्मतेमध्ये बांधला गेलेला आहे. कारण एक समुदाय हा आपल्याला त्यातून पाहायला मिळतो. आधारभूत घटक असल्यामुळे स्वतःची वेगळी अशी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ओळख असलेला लोकसमुदाय हे स्वतःचं वेगळंपण त्या ठिकाणी करू इच्छितो. संस्कृती असेल, वंश, धर्म, भाषा, इतिहास यातील साधर्म यामुळे समुदायाची एकीची भावना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर राष्ट्रवाद असेल, वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायामध्ये सुद्धा एकीची भावना आपल्याला पाहायला मिळते आणि एकीचा घटक त्या ठिकाणी निर्माण झालेला तोही आपल्याला पाहायला मिळतो. राज्य म्हणून घेण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन आहे, व्यवस्था आहे. भूप्रदेश आणि लोकसंख्या या घटकांची आवश्यकता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासाला मिळते. राज्यातील लोक विविध वंश, धर्म आणि भाषा असणारे असू शकतात. त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवही असू शकते. मग यामध्ये राज्याची भूमिका कोणती? राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यासारखी मूल्ये तसेच आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यासारखी उद्दिष्टे राज्याची भूमिका स्पष्ट करतात. ही भूमिका खालील मुद्द्याच्या आधारे आपण स्पष्ट करणार आहोत. पहिली आहे ते शांतता आणि सुव्यवस्था. राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राज्याच्यामुळे मूळ हेतू देशाचे संरक्षण करणे हा आहे. कार्याला राष्ट्र उभारणीचे कार्य असे संबोधले जाते. राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय या देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. देशाचे संरक्षण करणे, अस्तित्व टिकवणे, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवणे यात राज्याची भूमिका ही प्रमुख असते. 2 नंबरचा आहे आर्थिक प्रगती. आर्थिक प्रगती ही देशाची औद्योगिकरणावरती अवलंबून आहे. कृषी विकास आणि आर्थिक प्रगती यासाठी राज्याने महत्त्वाच्या भूमिका बजावणं हे अपेक्षित असतं. आर्थिक स्थैर्य असेल, वाढ असेल, लोकांचे आर्थिक हित असेल,
हे साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी समाजव्यवस्था निर्माण करणे नव्हे, तर राज्याची आर्थिक प्रगती ही आवश्यक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हे आपल्याला महत्त्वाचं मानावे लागेल. आर्थिक प्रगती होण्यासाठी आपल्या देशाची प्रगती, आधुनिकीकरण हे सगळं होण्यासाठी म्हणून राज्याने त्या ठिकाणी लक्ष देणं हे फार महत्त्वाचं आपल्याला वाटायला लागतं. नंबर 3 आहे राष्ट्र उभारणी. राष्ट्र उभारणीमध्ये समाजातील विविधतेच्या राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. संघराज्य टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राष्ट्रीय संकल्पना ही महत्त्वाची त्या ठिकाणी मानली गेली पाहिजे आणि सर्वांनी एकमेकाच्या माध्यमातून राष्ट्र बांधणीसाठी सर्व समाजांनी, राज्यकर्त्यांनी, धार्मिक संस्थेच्या माध्यमातून सर्वांनी प्रयत्न हे केले पाहिजे. राष्ट्राचा त्या ठिकाणी कुठेही कोणत्याही पद्धतीने विक्षेप होणार नाही किंवा दुभंगला जाणार नाही याची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं ठरतं. या ठिकाणी चौथा जो भाग येतो तो शासन. समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेवर मध्ये सहभाग असतो. सुशासन कसे असेल यालाच लोकशाहीकरण अथवा लोकसहभाग राज्य असेही म्हटलं जातं. कारण सुशासनाच्या माध्यमातून राज्यकर्त्यांनी आपलं शासन किंवा आपला समाज आपल्या जनतेला काय हवं आहे आणि कोणत्या पद्धतीने शासनाच्या सोयीसुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी म्हणून त्या ठिकाणी लोकसहभाग आणि लोकशाहीकरण हे फार महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरतं. पाचवा जो येतो आहे तो लोककल्याण. सामाजिक न्याय, वाजवीपणा, फेअरनेस, समानता या तत्वांचा वापर लोककल्याणासाठी करणे हे समाजातील असमतोल दूर करणे, दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही राज्याची जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे. राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती अथवा गटांची ओळख पुसून टाकत नाहीत. ही एक संघ समाज निर्माण करण्याचीही प्रयत्न या ठिकाणी केला जातो. फक्त गटांच्या ओळखीपेक्षा राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असला पाहिजे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण म्हणतो की मी भारतीय आहे तेव्हा ती राष्ट्रीय ओळख असते. तेव्हा मराठी, तमिळ, पंजाबी, हिंदू, शीख, मुसलमान, ख्रिश्चन या दुय्यम ओळखी पुसून टाकल्या जात नाहीत, परंतु त्या राष्ट्रीय ओळखीपेक्षा गौण ठरतात. अमेरिकेत या सामाजिक राजकीय व्यवस्थेला कोशिंबिरीचा वाडगा, सॅलेड बाउल असं म्हटलं जातं. कारण प्रादेशिक, वांशिक, भाषिक, धार्मिक विविधता राष्ट्र मान्य करते आणि त्याचबरोबर एकेची भावना जतन, दृढ आणि बळकट करते. हेच राष्ट्रीय एकात्मतेचे सार हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पुढचा जो भाग येतो आहे तो मग यासाठी राष्ट्रीय एकात्मता आपण कशी टिकून ठेवली पाहिजे. राष्ट्रीय एकात्मतेचं मूल्य जपण्यासाठी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. आता राष्ट्रीय एकात्मतेची समान मूल्ये काय आहेत ते आपण पाहूया. पहिलं मूल्य जे सांगितलेलं आहे समान नागरिकत्व. कारण आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत. जास्तीत जास्त आपल्याला मुसलमानांच्या बाबतीमध्येही आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी कायद्यामध्ये बदल केलेलाही आपल्याला पाहायला मिळतो. नागरिकत्व 1955 कायद्यानुसार अटींची पूर्तता करून आपल्याला सर्वांना नागरिकत्व त्या ठिकाणी मिळवता येतं. भारतातील सर्व धर्मीय, पंथीय, जातीय, स्त्री पुरुष या सर्वांना समान संधी ही त्या ठिकाणी दिली जाते आणि 1955चा कायद्यानुसार अटींची पूर्तता करून आपल्याला समान संधी कायद्याअंतर्गत आपल्याला मिळवता येते. परंतु या कायद्याअंतर्गत 5 वेळा आत्तापर्यंत दुरुस्ती झाली. 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015 अशाप्रमाणे वेगवेगळे नियम, अटी त्या ठिकाणी निर्माण करून आपल्याला नागरिकत्व मिळण्यासाठी म्हणून भारतीय राज्यकर्त्यांनी, सरकारने आपल्यासाठी प्रयत्न केलेले हे आपल्याला अभ्यासाला मिळतात.
नंबर 2, विविधतेतील एकता. विविधतेतील एकता. अनेक धर्म आपल्यात पंथ आहेत, जाती आहेत, धर्म आहेत. ख्रिश्चन आहे, तमिळ आहे, त्याचबरोबर हिंदू आहे, शीख आहे, मुसलमान आहे. अशा लोकांना या ठिकाणी आपण एकत्रित ठेवून त्यांचे धर्म किंवा धार्मिक विधी असतील त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी पार पाडून आपल्यामध्ये ती एकता त्या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्नही त्या ठिकाणी केलेला आहे. नंबर 3, राष्ट्रपती प्रति निष्ठा. तर राष्ट्रप्रती निष्ठा काय असायला पाहिजे की आपण जेव्हा एखादी सण साजरा करतो किंवा कोणत्याही सण साजरे करत असताना कोणत्याही धर्मातील कोणत्याही पंथातील इतर जाती धर्मातील पंथांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये किंवा त्यातून आपल्याला एकात्मता साधण्यासाठी म्हणून आपण राष्ट्रीय सणसुद्धा त्या ठिकाणी साजरे करताना आपल्याला पाहायला मिळतं. 15 ऑगस्टच्या वेळेस किंवा 26 जानेवारीच्या वेळेस संपूर्ण भारतातील अनेकविध जाती धर्माचे पंथाचे लोक त्या ठिकाणी राष्ट्राप्रती आपली निष्ठा त्या ठिकाणी दाखवून देतात. राष्ट्रगीत लागलं असेल किंवा राष्ट्रगीत कुठेतरी म्हणत असतील एखाद्या संस्थेच्या ठिकाणी, शाळेच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी सर्वच लोक त्या ठिकाणी आपल्याला उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्राची निष्ठा ही त्या ठिकाणी जपलेली आपल्याला पाहायला मिळते. नंबर 4, भिन्न समुदायातील बंधुत्वाची भावना काय आहे. आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे असं आपण म्हणतो आणि त्यातूनच एकमेकांची भावना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एखाद्याला ॲक्सिडेंट झाला असेल किंवा एखाद्याला कोणाला तर मार लागला असेल किंवा आणखी काहीतरी घटना घडल्या असतील, जातीयवाद झाला असेल, काही जरी घटना घडलेल्या असतील तरी त्या घटनेतून आपण एकमेकांची काळजी घेताना त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणूनच आपली प्रतिज्ञाच अशी आहे की सारे भारतीय माझे बांधव आहेत असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्या ठिकाणी मी अमक्या जातीचा, मी अमक्या धर्माचा असं कोणीही न म्हणता वांशिक, भाषिक, धार्मिक, प्रादेशिक कुठलाही वाद त्या ठिकाणी समोर न आणता एकमेकांना आपण मत्तीचा हात त्या ठिकाणी देतो. 5वा आहे तो धर्मनिरपेक्षता. निरपेक्षतेच्या माध्यमातून आपण एकमेकांशी बांधले गेलेलो आहोत आणि कोणालाही त्या ठिकाणी आपण धर्माच्या नावाखाली किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या भावना त्या ठिकाणी दुखवल्या जाणार नाहीत अशा पद्धतीने आपण एकमेकाशी संगनमत त्या ठिकाणी ठेवतो आणि विचारप्रणालीच्या माध्यमातून जे देशाच्या माध्यमातून जे काही कायदे केलेले असतील, नियम केलेले असतील त्या नियमानुसार आपण सर्व कार्य आपापल्या पद्धतीने आपापल्या धार्मिक विधीप्रमाणे आपण त्या ठिकाणी पार पाडत असतो. 5वा जो आहे तो सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. तर समाजामध्ये वावरत असताना अनेक प्रकारचे प्रसंग आपल्यावरती उद्भवलेले असतात. आर्थिक बाबीमध्ये सुद्धा आपल्याला कोणताही व्यवसाय कोणालाही कुठेही करायला काहीही हरकत नाही अशा पद्धतीचाही भाग आहे. कोणी कोणताही व्यवसाय करू शकतो. नाभिक असेल, नाभिकाचा व्यवसाय केला पाहिजे असं नाही. त्यांनी सोनं, चांदी किंवा इतर नोकरी किंवा आणि इतर व्यवसाय ते कोणत्याही प्रकारचा व्यवसाय त्या ठिकाणी ते करू शकतात. 12 बलुतेदार असल्यामुळं सर्वांना सारखी समान संधी त्या ठिकाणी दिलेली आहे की एखादं कार्य करत असताना किंवा एखादं व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये आपण एखादी डिग्री किंवा पदवी घेऊन जर अभ्यास करून ती पदवी घेतलेली असेल तर कोणालाही कुठेही जगामध्ये, भारतामध्ये, राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही आपल्याला आपला व्यवसाय उभा करण्याची आणि आर्थिक बाब त्या ठिकाणी आपली वाढवण्याची सर्वांना संधी त्या ठिकाणी दिली जाते. राजकीय न्यायसुद्धा सर्वांना त्या ठिकाणी दिला जातो. राजकारणामध्ये कोणालाही मतदान करण्याचा अधिकार आहे. राजकीय याच्यामध्ये उमेदवार म्हणून उभा राहण्याचा अधिकार आहे किंवा एखाद्या उमेदवाराच्या माध्यमातून काही कोणाच्या भावना दुखवलेल्या असतील तर त्या भावनेला सडेतोड उत्तर देण्याचं किंवा अभिव्यक्ती करण्याचं सुद्धा त्या ठिकाणी सर्वांना न्याय त्या ठिकाणी दिला जातो. त्यानंतर 7वा जो आहे तो समानता. सर्वच बाबतीमध्ये आपल्याला समानता त्या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला अभ्यासाला मिळतं. आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलो तर आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला समानता ही दिलेली पाहायला मिळते.
त्यानंतर पुढचा जो भाग येतो आहे तो भारत. मग आता भारताच्या माध्यमातून धार्मिक, भाषिक आणि धार्मिक सहिष्णुता आहे समाजातील शांततेसाठी टिकवलेले हे एक पाऊल आहे. एक सुसंवाद आणि क्रियाशील समाजासाठी राष्ट्रीय एकता अत्यंत महत्त्वाची आवश्यकता आहे. राष्ट्रीय एकता आणि सामाजिक स्थैर्य उभारणीसाठी हातभार लावला जातो. मग भारतासमोर काही समस्या आहेत आणि भारताच्या समस्या काय आहेत ते आपण अभ्यासूयात. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांच्यासमोर आर्थिक मागासलेपणा हे आपल्याला अभ्यासाला मिळतो. गरिबी असेल, निरक्षरता असेल, सामाजिक विषमता असेल इत्यादीच्या चळवळीतून भारतीयासमोर अनेक मूल्ये, उद्दिष्टे ठेवली आणि तीच मूल्ये स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन. स्वातंत्र्यानंतर भारताची एकता जपणे आणि बळकट करणे हे महत्त्वाचे कार्य होते. भारतामध्ये एकता आपोआप निर्माण होणार नव्हती, तर भारतातील प्रादेशिक, वांशिक आणि भाषिक विविधता मान्य करून एकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. ही समस्या राष्ट्रीय एकात्मतेची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि याच्यातूनच आपल्या भारताच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले गेले हेही आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा भाग येतो संरचनात्मक परिणाम. संरचनात्मक परिणामाच्या माध्यमातून संरचनात्मकच्या दृष्टीने राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यामध्ये साधलेला समतोल हा आपल्याला पाहायला मिळेल. नंबर 1, सार्वत्रिक प्रौढ मताधिकारासाठी लोकशाही व्यवस्था निर्माण करणं, राष्ट्र बळकट करणं संरचनात्मक दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर संविधानाच्या प्रबल केंद्रशासित संघराज्याच्या माध्यमातून 1990च्या दशकात केलेल्या घटनादुरुस्तीमुळे 1973वी 74वी घटनादुरुस्ती याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की 73व्या व 74व्या घटनादुरुस्तीमुळे 1993 पंचायत समिती आणि नगरपालिकामध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढण्यास ती मदत करण्यात आली हेही आपल्याला पाहायला मिळतं. सांस्कृतिक ओळख ही भाषेला महत्त्वाचे स्थान देणारी, संविधानात प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषांची मान्यता दिली जाणारी भारतातील भाषावर प्रांतरचना ही सुद्धा करण्यात आली. प्रशासकीय पातळीवरती IAS, IPS, त्यानंतर IFS, IRS इत्यादी प्रशासकीय अधिकारी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे जे निर्माण झाले ते UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याद्वारा या अधिकाराचा आपल्याला त्या ठिकाणी किंवा ह्या भारतीय प्रशासकीय अधिकारांची निर्मिती यातून होते. यालाच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच संघ लोकसेवा आयोग यांच्यामार्फत ह्या परीक्षा घेतल्या जातात आणि या माध्यमातून IAS म्हणजे भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणजेच कॅबिनेट सचिव, सहसचिव यांच्या माध्यमातून त्यांना चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या मिळतात आणि त्या माध्यमातून ते आपलं कार्य भारतासाठी समर्पित करतात. IAS म्हणजेच इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजेच भारतीय प्रशासकीय अधिकारी. त्यानंतर IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणजे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं कार्य हे त्या ठिकाणी हे करत असतात. त्यानंतर IFSचे अधिकारी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. IFSचा लॉंग फॉर्म इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजे विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून हेही त्या ठिकाणी आपल्याला काम करताना, अभ्यास करताना किंवा देशाची प्रगती करताना हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर 1961ची पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली. त्यामध्ये जमातवाद, जातीवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद यासारख्या संकुचित प्रवृत्तीशी लढण्यासाठी मार्ग शोधून देशाला प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठी तयार करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं गेलं. भारतीय संविधानामध्ये भारतीयासाठी काही मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. तोही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो, अभ्यासाला मिळतो. मानसिक परिणामाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर भावनिक अथवा मानसिक एकात्मता
राष्ट्रगान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी इत्यादी प्रांतिकातून प्रदर्शित केलं जातं, हेही आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशा परिणामाच्या माध्यमातून भारतीय लोकांना राजकीय भावनिकदृष्ट्या एकत्र आणून एक राष्ट्र करून त्यांच्यामध्ये राजकीय ओळख व राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचं महत्त्वाची चळवळी ही त्यावेळेस केली गेली. मग आता भारतासमोर काही आव्हानं आहेत. आता काय आव्हान आहेत? स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिले आव्हान होते ते म्हणजे सर्व संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण करणे. जम्मू काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड या संस्थानाबाबत काही समस्या होत्या, परंतु त्या समस्या सोडवल्या गेल्या. 1947 ते 48 मध्ये जम्मू काश्मीरच्या संदर्भात प्रथमच पाकिस्तानी संघर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि तेव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये स्थैर्य आणि शांतता राखणे हे एक मोठे आव्हान त्या ठिकाणी होतं, हेही पाहायला मिळतं. 1960च्या दशकामध्ये नवीन आव्हाने उभी राहिली. नेहरूंच्या युगामध्ये लालबहादूर शास्त्री आणि नंतर श्रीमती इंदिरा गांधी त्यानंतर प्रधानमंत्रीपद स्वीकारले आणि याच दशकामध्ये प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. 1960च्या दशकामध्ये नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली आणि 1960च्या दशकामधील फोफावलेली ही चळवळ 1970च्या दशकामध्ये तिची सुरुवात कमी होत गेली. 1980च्या दशकामध्ये परत हिंसक स्वरूपामध्ये त्यांनी वर तोंड काढलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर 1980च्या दशकामध्ये शेवटी 1990च्या दशकात जम्मू काश्मीरमधील समस्या पुन्हा एकदा समोर आली. आझादी या चळवळीसाठी काश्मीर खोऱ्यात दहशतवादाने डोके वर काढले. या आंदोलनात सशस्त्र आक्रमकतेचे नवीन स्वरूप त्या ठिकाणी दिसून आले. 1990च्या दशकात भारतात आर्थिक स्थित्यंतरे झाली. भारताने समाजवादी आर्थिक विकासाचा मार्ग सोडून आर्थिक उदारीकरण स्वीकारले. भारताच्या आर्थिक विकासाची समस्या सोडवण्यासाठी हा नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. याचा आर्थिक लाभ झाला आणि यामुळे स्थिर आणि उच्च आर्थिक प्रगतीचा भक्कम पाया या ठिकाणी घातला गेला. भारताच्या सामाजिक आर्थिक प्रगतीच्या आड येणाऱ्या स्थैर्य आणि शांततेच्या प्रश्नाशी निगडीत काही गोष्टी या प्रकरणात आपण पाहणार आहोत. हे प्रश्न राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेतही आव्हाने निर्माण करणारे आहेत. उदाहरणार्थ जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद, काही प्रदेशामध्ये डाव्या उग्रवाद्यांच्या अतिरेकी कारवाया, यामध्ये दहशतवाद, त्यानंतर जम्मू काश्मीरचा सीमापार दहशतवाद आहे तो आपण पुढील भागामध्ये अभ्यासूयात. या ठिकाणी भाग नंबर 1 आपल्याला समजलेला असेल, कळलेला असेल. हा पाठ मी माझ्या कौशल्याने शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर मला त्या नक्की कळवाव्यात आणि पाठ आपल्याला आवडलेला असेल, कळलेला असेल तर आपण पुढे सबस्क्राईब करावा, शेअर करावा. धन्यवाद.